नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण टॅरो रीडिंगच्या 7व्या भागाकडे म्हणजे शेवटच्या भागाकडे वळलेलो आहोत. टॅरो म्हणजे काय, ते तुमचं नशीब कसं बदलतात, काही माझ्याकडून तुमच्यासाठी टिप्स असतील आणि त्याचे निष्कर्षही असतील. म्हणजेच थोड्याफार प्रमाणात तुम्हाला काही कन्क्लुजन्स मी सांगेन, कशा प्रकारे टॅरो आपण पुढे जाऊ शकतो आणि काय करू शकतो. स्वागत आहे आमच्या टॅरो कार्ड्स सिरीजच्या शेवटच्या भागात. आज आपण टॅरो कार्ड्सच्या मदतीने नशीब कसे बदलता येईल याबद्दल बोलूया. आणि मी तुम्हाला काही खास टिप्स देईन ज्या तुम्ही माझ्या टॅरो रीडिंग सर्व्हिसद्वारे वापरू शकता. मी एक प्रोफेशनल टॅरो रीडर आहे आणि मी तुम्हाला या कार्ड्सच्या सामर्थ्याने नक्की मार्गदर्शन करेन असं मी तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये सांगू इच्छिते. आता आपण बघूया टॅरो आणि नशीब कसे कनेक्टेड असते ते. टॅरो कार्ड्स भविष्य निश्चितपणे सांगत नाहीत, पण ते तुमच्या जीवनातील संभाव्य मार्ग मात्र दाखवत असतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला डेथ कार्ड आलं स्प्रेडमध्ये, तर ते सूचित करत असतं की डेथ कार्ड म्हणजे मृत्यू किंवा मरण किंवा असं काही नसतं. तर ते कार्ड तुम्हाला सुचवत असतं की तुम्ही काही जुनं सोडून देऊन नाविन्याची सुरुवात करायला लागेल तुम्हाला, किंवा जुनं सोडून देऊन नाविन्याकडे तुम्हाला वळावं लागेल. हे कार्ड तुम्हाला तुमच्या निवडी आणि कृतींवर विचार करण्यास प्रवृत्त करत असतात. तुम्ही माझ्या रीडिंग सर्व्हिसद्वारे हे समजून घेऊ शकता आणि योग्य निर्णय घेऊन तुमचे भविष्य सुधारू शकता. माझ्या टॅरो रीडिंग सर्व्हिसचे फायदे काय काय आहेत ते आता आपण बघूया. वैयक्तिक मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. मी तुमच्या प्रश्नांचे विश्लेषण करून तुमच्या जीवनातील परिस्थितीनुसार कार्ड्सचा अर्थ लावेन आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी देईन. स्पष्टता तेवढीच असेल. टॅरो तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार समजण्यास नक्कीच मदत करत असतात, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. यानंतर आध्यात्मिक कनेक्शनही जुळलं जातं. माझ्या रीडिंगद्वारे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाशी जोडले जाल आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक प्रकारची शक्ती मिळेल. आता आपण काही टिप्स बघूया. जेव्हा तुम्ही माझ्याकडे टॅरो रीडिंगसाठी याल त्यावेळेला तुम्ही काय तयारीनिशी माझ्याकडे आलं पाहिजे, माझी एक्सपेक्टेशन्स ॲज अ टॅरो रीडर तुमच्याकडून काय असतील हे मी तुम्हाला सांगते आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो तयार करा. रीडिंगसाठी येताना स्पष्ट आणि ओपन माइंडेड असणं केव्हाही गरजेचं आहे. तुमच्या प्रश्नामध्ये स्पष्टता ही व्यवस्थित असली पाहिजे. प्रश्न कशा प्रकारे तयार कराल, तर एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर करिअरच्या संदर्भात एखादा प्रश्न पडलेला आहे, तो घेऊन तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे की माझ्याकडे 1 2 3 4 हे 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यापैकी मला एक करिअर निवडायचं आहे आणि ह्या 4 पैकी मी नक्की कुठलं करिअर निवडावं याचं उत्तर मला टॅरोकडून हवं आहे. तर त्यासाठी तुम्ही स्पष्टपणे असं मला विचारू शकता की ह्या 4 पैकी कुठलं करिअर माझ्यासाठी चांगलं आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तुमचा प्रश्न हा खूप स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. आता एखादं उदाहरण मी तुम्हाला देते. तुमचा हात दुखतोय, तुम्ही डॉक्टरकडे गेलात. डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही जर डॉक्टरला नुसतं सांगितलं, डॉक्टर माझा ना गेले 4 दिवस हात खूप दुखतोय, तर डॉक्टर काय करेल, दाबून बघेल कुठे हाड मोडलंय का किंवा कुठल्या पॉईंटवरती दुखतोय असं बघेल, हो की नाही. पण त्याला ते सगळं करताना वेळ लागणार. त्याच्यापेक्षा तुम्ही जर स्पेसिफिक सांगितलं की खांद्याच्या ह्या पोर्शनमध्ये माझा हात दुखतोय, माझ्या ह्या इथे दुखतोय हात, माझा हात हा रिस्टशी दुखतो आहे, किंवा माझी बोटं हलत नाही आहेत, बोटं हलताना त्रास होतोय, तर डॉक्टरला परफेक्ट आयडिया येते की नक्की तुमचा कुठला पोर्शन दुखरा आहे हाताचा, हो की नाही. तसंच टॅरोमध्ये जर तुम्ही स्पेसिफिक प्रश्न घेऊन आलात
तर नक्की टॅरो रीडरला समजतं की तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे किंवा तुम्हाला कसला गायडन्स हवा आहे. तर येताना प्रश्न विचारताना बी स्पेसिफिक असे माझी पहिली टिप तुमच्यासाठी असणार आहे. आता दुसऱ्या टिपकडे वळूया. मन नेहमी खुलं ठेवायचं. आपल्याला कार्ड्स जे दाखवतात त्यावर विश्वास ठेवायचा आणि माझ्या मार्गदर्शनाने त्याचा अर्थ समजून घ्यायचा. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या टॅरो रीडरकडे एखादा प्रश्न घेऊन जाता त्यावेळेला टॅरो रीडर आणि तुमचं कनेक्ट होणं खूप गरजेचं असतं. तसं त्यावर जर तुमचा विश्वास असेल किंवा तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला मार्गदर्शन एकदम स्पेसिफिक आणि टॅरो रीडिंग खूप एकदम परफेक्ट मिळू शकतं. तुम्हाला मार्गदर्शन प्रत्येक बाबतीतलं एकदम परफेक्टली मिळू शकतं. तिसरा पॉईंट मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की नियमित रीडिंग हा माझा थर्ड पॉईंट आहे. जीवनातील बदलांनुसार नियमित रीडिंग घेणं खूप गरजेचं असतं. मी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन करेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मगाशी जे घेतलं करिअर गायडन्सचं, त्या करिअर गायडन्समध्ये तुम्हाला आता पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 नंबरचं तुम्ही जे ऑप्शन मला दिलेलं आहे त्या ऑप्शनकडे तुम्ही वळू शकता, असं जर मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं मागच्या सेशनमध्ये. तुम्ही ह्या सेशनमध्ये त्याच्या पुढचं की बाबा मी 2 नंबर ऑप्शन तुम्ही सांगितल्याप्रमाणे चूज केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे मी कसं जायचं ते जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही त्यासाठी पुढचे प्रश्न विचारू शकता. आता नैतिकता हा माझा चौथा पॉईंट असेल. टॅरो रीडिंग ही एक जबाबदारी आहे. मी नेहमी तुमच्या फायद्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून रीडिंग करेन. हे 4 पॉईंट आपण बघितले. माझ्या टॅरो रीडिंग घेण्याचे फायदे आपण बघितले किंवा कशाप्रकारे टॅरो रीडिंग घ्यावं ह्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळालेली आहे. तर आता ह्या एपिसोडचा निष्कर्ष किंवा टॅरो रीडिंग या एपिसोडचा निष्कर्ष काय निघतो या 7 एपिसोडचा, तर टॅरो कार्ड्स हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनातील दिशा शोधण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करत असतं. माझ्या टॅरो रीडिंग सर्व्हिसद्वारे मी तुमच्या नशिबाला नवीन दिशा देऊ शकेन अशी मला खात्री वाटते. म्हणून मित्रांनो, लवकरात लवकर 8433934345 ह्या नंबरवर मला व्हॉट्सॲप करा. आणि सध्या आपण पुन्हा एकदा मी सांगते की सध्या आपण व्हॉट्सॲपद्वारे कनेक्ट होऊया. तुमचा जो काही प्रश्न आहे किंवा इंटरेस्टेड असा नुसता एक मेसेज पाठवला मला 8433934345 ह्या नंबरवरती मला जर तुम्ही मेसेज पाठवलात इंटरेस्टेड म्हणून, तर त्याच्यापुढे तुमचा प्रश्न आणि त्याप्रमाणे आपण एकमेकांशी आपलं सोलफुल कनेक्शन जुळवूया आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यासाठी आपलं सोलफुल कनेक्शन असणं गरजेचं आहे. जरूर माझ्याकडे या, माझ्या टॅरो रीडिंगचा फायदा घ्या आणि छानपैकी तुमचाही त्यातून खूप फायदा होऊ दे. तुम्हाला व्यवस्थित मार्ग मिळू देत, तुम्हाला मार्गदर्शनपर माझ्या टॅरोनी गाईड करू देत अशी मी युनिवर्सकडे प्रार्थना करते. आणि याबरोबरच आपण टॅरो रीडिंग हे एपिसोड आज संपवूया. या लवकर तुमच्या सगळ्यांची मी वाट बघते व्हॉट्सॲप मेसेजची. धन्यवाद.